मारुती चितमपल्ली आपल्या भारतीयांना त्यांचं नाव परिचित आहे, विशेषतः महाराष्ट्रामध्ये. कारण ते महाराष्ट्रामध्ये वनाधिकारी म्हणून होते आणि नुसतंच त्यांनी सरकारी नोकरी किंवा नोकरी म्हणून नोकरी नाही केली, तर त्यामधून त्यांनी वनाचा आणि अरण्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. पक्षीमित्र, पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीवाचे शास्त्रज्ञ, त्यांना अशी बरीच विशेषणं लावता येतील असे मारुती चितमपल्ली. आणि वनाचा अभ्यास केला, जंगलाचा अभ्यास केला, रानांचा अभ्यास केला, प्राणीमात्रांचा, पक्ष्यांचा, सगळ्यांचा अभ्यास केला. म्हणजे खूप मोठं काम केलेलं आहे त्यांनी. आणि त्यांच्या सहवासामध्ये जंगल निरीक्षण करण्यासाठी अनेक मोठी मोठी व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातनं किंवा पूर्ण भारत देशातून त्यांच्याकडे बरोबर जात होती. आणि त्यांच्याबरोबर वन पाहण्यामध्ये, जंगल अभ्यासण्यामध्ये, जंगलाचा आस्वाद आणि अनुभव घेण्यात लोकांना खूप आनंद होत होता. अगदी गोनी दांडेकरांच्या पासून पु ल देशपांडे, प्राचार्य नरहर कुरुंदकर इथपर्यंत अनेक लोकांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या समवेत राहून वनाचा, अरण्याचा अभ्यास केला, आस्वाद घेतला. त्याची काय मजा असते त्याच्यामध्ये, त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचंही जीवन समृद्ध झालं आणि त्यांचं हे जे लिखाण आहे ते वाचून सुद्धा आपल्याला पुष्कळ अनुभवल्यासारखं वाटतं. तर आता मी जे काही वाचून दाखवणार आहे त्या चकवा चांदणं एक वनोपनिषद या पुस्तकात लिहिलेलं वाचून दाखवते. नरहर कुरुंदकर सरांच्याकडे आम्ही नेहमीच जात असू. त्यांचं शिकवणं चालू असे. शिकवताना चकोर पक्षाचा उल्लेख आला आणि त्यांनी असं सांगितलं की चकोर हा प्राचीन वाङ्मयातून चालत आलेला केवळ काव्यसंकेत आहे. तो चंद्रकिरण वेचून खात असतो अशी समजूत आहे. आधीच चंद्रकिरण हे नाजूक, त्यात पुन्हा शरद ऋतूचं चांदणं अधिक नाजूक. इतके नाजूक असे चंद्रकिरण ज्या नाजूकपणे चकोराची पिल्लं टिपतात तसं नाजूक मन घेऊन, इत्यादी ते विद्यार्थ्यांना सांगत होते. मी अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहत होतो. एक दोनदा खाकरून त्यांना इशाराही दिला, पण त्यांचं लक्ष नव्हतं. मुलं उठून गेली. नंतर मी म्हणालो, सर, तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगतो. चकोर हा कंदमुळं, धान्य, हिरवा भाजीपाला, गवताचे शेंडे, छोटे छोटे कीटक, विशेषतः वाळवी मोठ्या आवडीने खातो. आणि तो संकेत नाही, तो वास्तविक पक्षी आहे. कवीच्या संकेतात साकार झालेला, कोवळे चंद्रकिरण टिपणारा स्वप्नातला पक्षी वास्तविक आहे. आणि वास्तवात तो विविध प्रकारचे किडे खातो, कंदमुळं खातो. हे ज्ञान कुरुंदकर सरांना सहन होण्यासारखं नव्हतं. ते सहजासहजी पटणं तर त्यांना शक्यच नव्हतं. त्यांनी हळूच मला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की कविता आणि निसर्गशोभा यांचा संबंध किती जवळचा असला तरी ते प्रकरण जंगल खातं, सागवान लाकूड, लाकूड चोरणारे चोर या कक्षेत सामावणारं नाही. त्यावर मी म्हणालो, कवितेचं तुम्ही पाहून घ्या, पण चकोर पक्षी मात्र किडे खातो आणि भविष्य पुराणात चकोर मोरांच्या प्रमाणे सापही वेचून खातात असा उल्लेख आलेला आहे. मी उठून गेलो, पण सरांची जिज्ञासा पेटवली गेली होती. पुन्हा जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा चकोराविषयी माझ्याशी ते बोलले. त्यावर मी म्हणालो, चकोर हा वास्तविक पक्षी आहे. 12 ते 15,000 फूट उंचीवर सापडतो. नेपाळ आणि पंजाब इथंही दिसून येतो. तो तित्तीर पक्षा एवढा असतो. जमिनीवर राहतो. पश्चिम हिमालयात पक्षाविषयी प्राचीन काळापासून विविध प्रकारचं ज्ञान भारतीय ग्रंथकारांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यातला काही भाग कवी संकेताचा आहे, पण पुष्कळ भाग सत्याचा आहे. चकोर चांदणं खातात हा कवी संकेत. स्वच्छ चांदण्यात चकोरांचे थवे वावरत असतात. ते आपलं भक्ष्य टिपतात. चांदण्यात त्याची रतिक्रीडाही चालू असते. रात्री आपलं भक्ष्य टिपत फिरणारा हा पक्षी आहे. याचं मांस अतिशय रुचकर आहे, म्हणून मुद्दाम त्यांची वाढ करण्यात येते. हिमालयाजवळच्या जंगलातील शिकाऱ्यांची ती आवडती शिकार आहे.
कितीतरी ग्रंथातील पुरावे मी सांगत होतो. त्यामुळे त्यांना नाईलाजानं कवी संकेताचा मुद्दा सोडून द्यावा लागला. आणि चकोराबाबत, तो किडे खातो, माणसं त्याला खातात, त्याचं मांस फार रुचकर असतं, हे वास्तविक ज्ञान मात्र त्यांना मान्य करावं लागलं. तेव्हापासून मी त्यांचा मित्र झालो. ते माझ्याकडे विनयशील संशोधक म्हणून पाहू लागले. माझ्या सहवासात एक नवं विश्व त्यांच्यासमोर उलगडत होतं. त्यांनी एकदा विचारलं, चितमपल्ली, चकोर नसेल, पण चातकाचं काय? त्यावर मी म्हणालो, चातक हा एक अतिथी पक्षी आहे. तो पावसाळ्याच्या आरंभी भारतात येतो आणि सप्टेंबरच्या शेवटी भारत सोडून निघून जातो. हा स्थलांतर करणारा कोकिळ कुलातील पक्षी आहे. काही पक्षी शास्त्रज्ञांच्या मते हे पक्षी आफ्रिकेतून अरबस्थानात व तिथून भारतात येतात. मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या आरंभी त्यांच्या निनादानं वातावरण भरून जातं. चातक आले की त्यामागे पाऊसही येतो. या चातकांप्रमाणेच चक्रवाक हाही काल्पनिक पक्षी नाही. चक्रवाकही स्थलांतर करणारा पक्षी आहे. हिवाळ्याच्या आरंभी तो उत्तरेकडून भारतात येतो आणि एप्रिलच्या मध्यावर प्रजोत्पत्तीसाठी उत्तरेकडे निघून जातो. दक्षिण रशिया, मध्य आशिया, हिमालयाचा लडाख भाग ही त्याच्या विणीची स्थानं आहेत. कोवळं धान्य आणि बी बियाणं तो खातो. भात हे त्याचं आवडतं खाद्य आहे. हा पक्षी रात्री आहार शोधतो. तो कळप करून राहणारा असल्यामुळे रात्रीच्या अंधारात आहार शोधताना कळपाशी संबंध कायम राहावा म्हणून हे पक्षी सतत एकमेकांना साथ देत असतात. त्यातून रात्रीच्या वेळी होणाऱ्या चक्रवाकाच्या विरहाचा संकेत निर्माण झालेला आहे. अशा रीतीने सरांचे तिन्ही संकेत मी वास्तविक जीवनात आणून सोडले. एक छान नवीन वाटलं मला, म्हणून थोडंसं सगळ्यांना सांगावंसं वाटलं. धन्यवाद.